पंढरपूरच्या विठ्ठल साखर कारखान्याचा ऊस दर जाहीर। येणाऱ्या ऊस काळात हंगामासाठी ऊसाला प्रतिटन 3500 रुपये भाव जाहीर। हरियाणामध्ये भाजपला मोठा धक्का। माजी उपपंतप्रधान देवीलाल यांचे नातू आदित्य देवीलाल यांचा इंडियन नॅशनल लोकदलमध्ये प्रवेश। 2027 पर्यंत एलॉन मस्क बनणार ट्रिलियनर, तर एलॉन मस्क जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती। एलॉन मस्क श्रीमंती वाढता वाढे। प्राणघातक सुपर टायफून यागी चक्रीवादळ व्हिएतनामला धडकलं। व्हिएतनामच्या उत्तरेकडील भागाला चक्रीवादळाचा जबर तडाखा। पूर्व किनारपट्टीवर पावसाचं नवं संकट। ओडिशामध्ये पुढचे 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, तर ओडिशासह आंध्र प्रदेशात देखील पुन्हा पावसाचा इशारा। जगभरात प्रतीक्षा असलेला ॲपलचा आयफोन 16 आज विक्रीसाठी खुला होणार। कॅलिफोर्नियामध्ये आज रात्री 10:30 वाजता आयफोन 16चा उद्घाटन सोहळा। सुरतच्या लालगेट परिसरातील गणेश मंडळांवर दगडफेक। संतप्त नागरिकांनी पोलीस चौकीला घातला घेराव। कुस्तीपटू बजरंग पुनियाला जीवे मारण्याच्या धमक्या। बजरंगच्या काँग्रेस प्रवेशानंतर जीवे मारण्याच्या धमक्या। सीएनजी गॅस 90 पैशांनी महागला। प्रति किलो सीएनजी साठी मोजावे लागणार 85 रुपये तर 90 पैसे। गडचिरोलीमध्ये अल्पसंख्याकांच्या प्रतिनिधित्वाची परंपरा बदलली पाहिजे। चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांचं मोठं वक्तव्य। पुढील महिन्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी वर्तवला अंदाज। केंद्र सरकारकडून सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश। आयातीवर शुल्क लावल्याने शेतकऱ्यांना होणार फायदा। दिल्लीमध्ये भारतातील पहिला मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला। रुग्णाला खास वॉर्डमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती। मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवर पुन्हा सुनावणी होणार। पुनर्विचार याचिकेवर 11 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी। उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये कालिंदी एक्सप्रेसच्या घातपाताचा कट उधळला। रुळावर ठेवलेल्या एलपीजी सिलेंडरला रेल्वेची धडक। सुदैवानं मोठा अनर्थ टळला। ऑनलाईन फसवणुकीमुळे नागपूरमध्ये 51 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या, तर 60 लाखांची फसवणूक झाल्याने उचललं टोकाचं पाऊल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।